ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 3 मराठी महिषासुरवध. जिची अंगकांती उदयकालाच्या सहस्र सूर्य समान आहे, जिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून जिच्या गळ्यात मुंडमाला शोभून दिसत आहे, जिने दोन्ही स्तनांवर रक्तचंदन लावले आहे आणि जिने आपल्या हातात जपमाळा, विद्या, अभय व वर नावाच्या मुद्रा धारण केलेला आहे. 3 नेत्राने सुशोभित असे तिचे मुखकमल शोभून दिसत आहे. जिने आपल्या मस्तकावर चंद्र बरोबरच रक्तमुकुट धारण केलेला आहे, जी कमलासनावर विराजमान झाली आहे, त्या जगदंबा भगवती देवीला आम्ही नमस्कार करतो. मेधा ऋषी सुरत राजाला देवीच्या अवताराचा इतिहास सांगू लागले. देवीने महिषासुराच्या सैन्याचा नाश केला हे पाहून अत्यंत क्रुद्ध झालेला चक्षुर नावाचा सेनापती देवीशी युद्ध करण्यासाठी धावून आला. चक्षुर आणि देवी यांचे भयंकर युद्ध सुरू झाले. चक्षुराने देवीवर बाणांचा वर्षाव सुरू केला. मेरू शिखरावर मेघाने जलदृष्टी करावी त्याप्रमाणे तो असुर देवीवर बाण वर्षाव करू लागला, परंतु देवीने ते सर्व बाण तोडून टाकले. देवीने बाणांचा वर्षाव करून त्याचे घोडे व सारथी यांना ठार मारले, त्यांच्या रथाचे तुकडे तुकडे केले, त्यांचा ध्वज उडवून लावला, त्यांचे धनुष्य मोडून टाकले. त्या चक्षुराच्या शरीरावर बाणांचा वर्षाव करून त्याला अगदी जर्जर केले. धनुष्य, रथ, घोडे व सारथी नष्ट झाले असता तो चक्षुर दैत्य ढाल तलवार घेऊन युद्धासाठी धावून आला. त्याने धारधार तलवारीने सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला व देवीच्या डाव्या हातावर अत्यंत त्वेषाने प्रहार केला, परंतु त्या क्षणी त्याच्या तलवारीचे तुकडे तुकडे झाले. त्यामुळे अधिकच संतपलेल्या त्या असुराने हातात शूल घेतला व भद्रकाली देवीवर फेकला. आकाशातून देवीवर कोसळणारा तो शूल सूर्यासारखा प्रज्वलित दिसत होता. तो शूल आपल्या रोखाने येत आहे असे दिसताच देवीने ही शूल फेकला व असुराच्या त्या शूलाचे मध्यभागीच तुकडे तुकडे केले. त्यावेळी त्या चक्षुर महादैत्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. महापराक्रमी चक्षुराचा वध होताच देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी देवीचा जय जयकार केला, तिच्यावर पुष्पवृष्टी केली. ऋषी, मुनी, देव, गंधर्व, सिद्ध चारण जय अंबिके, जय देवी असा जयघोष करू लागले. महिषासुराचा सेनापती चक्षुर ठार होताच देवांना अतिशय पीडा देणारा चामर हत्तीवर आरूढ होऊन युद्धासाठी आला. त्याने देवीवर शक्तीचा प्रहार केला, परंतु देवीने नुसत्या हुंकारानेच ती शक्ती निशुभ्र करून ती शक्ती जमिनीवर पाडली. शक्ती नष्ट होताच खवळलेला चामराने देवीवर शूल फेकला. देवीने आपल्या एकाच बाणाने त्या शूलाचा चुरडा केला. त्याचवेळी देवीच्या सिंहाने चामराच्या हत्तीच्या मस्तकावर झेप घेतली व त्या दैत्याशी युद्ध सुरू केले. सिंह आणि दैत्य युद्ध करता करता हत्तीवरून खाली आले. दोघांचे प्रचंड युद्ध सुरू झाले. ते एकमेकांवर जोरदार प्रहार करत होते. मग सिंहाने आकाशात झेप घेतली व खाली येतात व त्या दैत्याचे मुंडके धडावेगळे केले. देवीने वृक्षपाशन फेकून उदग्र नावाच्या दैत्याला स्वर्गाची वाट दाखवली. मुष्टीप्रहाराने कराल नावाच्या दैत्याला ठार केले. क्रोधाने बेभान झालेल्या देवीने आपल्या गदाप्रहाराने बाष्कलाचा चिंदामिंदा देखील केला. ताम्र आणि अंधक या दैत्यांना बाण मारून जमिनीवर झोपवले. त्रिनेत्र भगवतीने आपल्या त्रिशूळाने उग्रास्य, उग्रवीर्य व महाहनू या दैत्यांची मस्तके आकाश उडवली. देवीने तलवारीचा प्रहार करून बिडलाचे मुंडक धडा वेगळे केले. दुर्धर व दुर्मुख यांना बाण मारून त्यांना यमलोकाची वाट दाखवली. असुर सैन्यात हाहाकार उडाला. यक्ष, किन्नर, गंधर्व आनंदाने देवीची स्तुती करू लागले. सिंहाने अनेक असुरांना ठार मारले. ही हकीकत ऐकून महिषासूर चिंताक्रांत झाला. आपल्या असुर सैन्याचा संहार होत आहे हे पाहून क्रुद्ध झालेला महिषासूर रेड्याचे रूप धारण करून देवीच्या सैनिकांना पीडा देऊ लागला. त्याने आपल्या तोंडाच्या प्रहाराने अनेक गणांना ठार मारले. कित्येकांना पायाखाली तुडवून काढले. आपल्या शिंगाच्या प्रहाराने अनेकांना फाडून टाकले. त्याच्या नुसत्या गर्जनेने अनेक गतप्राण झाले. तो रणांगणावर थैमान घालत होता, त्यामुळे अनेक गण जमिनीवर कोसळून मरण पावले. त्याचप्रमाणे निश्वास अनेक जण आकाशात उडाले व जमिनीवर मरून पडले. मग त्या महिषाने देवीच्या सिंहासनावर हल्ला केला. त्यामुळे देवी अत्यंत क्रुद्ध झाली.
तो महिष आपल्या पायांनी पृथ्वी उकरू लागला. त्याने आपल्या शिंगांनी मोठमोठी पर्वत शिखरे आकाशात उडवली. तो भयंकर गर्जना करत होता. त्याच्या वेगाने पृथ्वी फाटू लागली. त्याच्या शेपटीच्या प्रहाराने सप्तसागर क्षुब्ध झाले. त्याच्या शिंगाच्या प्रहाराने आकाशातील मेघांचे तुकडे झाले. त्याच्या श्वासाने मोठमोठे पर्वत आकाशात उडाले. अशा प्रकारे त्या महिषाने पृथ्वीवर हल्लाकल्लोळ माजवला. क्रोधाने बेभान झालेला तो महिषा देवीला ठार मारण्यासाठी देवीवर धावून गेला. हे पाहून कोपलेल्या देवीने महिषासुरावर पाश टाकून त्याला जखडून टाकले. त्या क्षणी त्या रेड्याचे रूप टाकून सिंहाचे रूप धारण केले. देवीने त्या सिंहाचे मस्तक तोडण्यासाठी हाती खडक घेतले. त्या क्षणी महिषासुराने सिंहाचे रूप टाकून मनुष्य रूप धारण केले. तो खडक चम्र घेऊन युद्ध करू लागला. देवीने त्याला ठार मारण्यासाठी धनुष्याला बाण लावला. तेव्हा महिषासुराने हत्तीचे रूप धारण केले. तो आपल्या सोंडेने सिंहाला खेचू लागला. तेव्हा देवीने त्याच्यावर खडक फेकून त्याची सोंड तोडून टाकली. तो महिषासूर पुन्हा रेड्याचे रूप घेऊन सगळीकडे थैमान घालू लागला. क्रोधाने बेभान झालेला जगन्माता चंडिकेने भरपूर मधुपान केले. त्यामुळे तिचे डोळे क्रोधाने लाल लाल झाले. ती मोठमोठ्याने हसू लागली. तिकडे बळाने व पराक्रमाने उन्मत्त झालेला महिषासूर गर्जना करू लागला व आपल्या शिंगांनी पर्वत उखडून ते देवीवर फेकू लागला. देवी आपल्या बाणांनी त्या पर्वताचे तुकडे करून टाकले. मधुबाणाने डोळे लाल झालेली देवी मोठमोठ्याने हसत महिषासुराला म्हणाली, हे मूर्खा, गर्व न करता रणात उभा राहा. मी मधुबाण करून आजच तुला ठार मारते. तुला ठार मारल्यावर ऋषी मुनी देव आनंदाने गर्जना करतील. मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, राजा देवीने त्या महिषासुराला असे बोलून पुन्हा भरपूर मधुपान केले. मग ती हाती शूल घेऊन महिषासुरावर धावून गेली. तिने महिषासुराला पकडून त्याला पायाखाली चेपले. त्याच्या मानेवर शूरप्रहार केला. अशा परिस्थितीत तो महिषासूर आपल्या मुखापासून घाईघाईने बाहेर पडू लागला. देवीला लाथा मारत मोठ्याने हसू लागला. देवीने त्याला मोहित करून आपल्या खड्गाने त्याचे मस्तक तोडले. महिषासूर जमिनीवर मरून पडला. त्याच्या कंठनळातून भळाभळा रक्त वाहू लागले. महिषासुराचा वध होतात असुर सैन्यात हाहाकार झाला. उरले सुरले सर्व असुर जीवांच्या आकंताने वाट फुटेल तिकडे पळत सुटले. कित्येक जण पाताळ लोकात गेले. देव सैन्यात जय जयकार सुरू झाला. वाद्ये वाजू लागली. आकाशात देवीवर पुष्पवृष्टी होऊ लागली. महर्षी सर्व देव दुर्गामातेचे स्तवन करू लागले. गंधर्व किन्नर गाऊ लागले. अप्सरांनी नृत्य केले. महिषासुरादी दैत्याचा नाश झाल्याने देव, मुनी व मानव, संत सज्जन यांना अतिशय आनंद झाला. हे महालक्ष्मीचे आख्यान जे कोणी श्रवण पठण करेल त्यांना सर्व पुरुषार्थाची प्राप्ती होईल. श्री मार्कंडेय पुराणाच्या सर्वनिक मंत्रातील श्री देवी महात्म्यातील महिषासूर वध नावाचा 3रा अध्याय समाप्त. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.